तर उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा हा तिसरा दिवस आहे। ठाकरे थोड्याच वेळामध्ये उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना भेटणार आहेत। उपराष्ट्रपती धनखडांच्या भेटीसाठी आदित्य आणि उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत। उद्धव ठाकरे आज सोनिया गांधी आणि कपिल सिब्बल यांची सुद्धा भेट घेणार आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीतनं प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहे। शिवाजी, उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा हा तिसरा दिवस आणि आज सुद्धा आपल्याला एकूणच भेटीगाठींचा सिलसिला दिल्लीत बघायला मिळतोय। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज सकाळीच ते उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या भेटीसाठी गेलेले आहे आणि या भेटी दरम्यान ते महाराष्ट्र असो किंवा देशातील सर्व बाबींवरती राजकीय चर्चा तर निश्चितपणे होतील। मात्र भाजपच्या एका बड्या नेत्याला भेटताना काय नक्की चर्चा होती हे देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण उपराष्ट्रपती जरी असले तरी ते भाजपचे या अगोदर नेते राहिलेले आहेत आणि भाजपच्या वर्तुळामध्ये सध्या ठाकरेंबद्दल नक्की काय चर्चा सुरू आहेत या संदर्भात देखील उत्सुकता या दौऱ्यादरम्यान, या भेटी दरम्यान, या नाश्त्याच्या चहापानाच्या चर्चेदरम्यान होताना आपल्याला पाहायला मिळतील। या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात हे देखील महत्त्वाचं आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे यांच्या भेटीनंतर कपिल सिब्बल यांच्या भेटीसाठी उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यानंतर सोनिया गांधी अशा एकंदरीत भेटीचा त्यांचा दौरा असणार आहे। त्यामुळे आता ह्या ज्या भेटीगाठी त्यांची सुरुवात होत आहे, या भेटीगाठी दरम्यान काय नक्की चर्चा होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज उद्धव ठाकरे यांचा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सकाळी उपराष्ट्रपतींची भेट, त्यानंतर काँग्रेसच्या संसदीय दलाच्या पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांची देखील भेट होणार आहे। कालच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, त्यानंतर राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली होती आणि आजचा या भेटीमध्ये नक्की काय चर्चा होतात। दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे आणि आज सुद्धा आपल्याला तसंच भेटीगाठींचं सत्र बघायला मिळते। धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।